नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक भारताचा राष्ट्रपती याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे मुद्दे जसे की राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया, पात्रता, अधिकार, कार्यकाल, महाभियोग, आणीबाणीचे अधिकार आणि महत्त्वाची घटनात्मक कलमे हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारताचा राष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 52 नुसार भारताला एक राष्ट्रपती असेल असे नमूद केले आहे. राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत. देशातील सर्व कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींकडे असतात. भारताची संसदीय शासन पद्धती असल्यामुळे राष्ट्रपती नाममात्र प्रमुख असतात, तर प्रत्यक्ष सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असते. राष्ट्रपती पदाचे महत्त्व. भारताचा राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रथम नागरिक असतो. भारतीय सशस्त्र दलांचा सर्वोच्च सेनापती असतो. संविधानाचा रक्षक मानला जातो. केंद्र सरकारचा घटनात्मक प्रमुख असतो. राष्ट्रपती निवड प्रक्रिया. राष्ट्रपतीची निवड थेट जनतेकडून होत नाही. त्यांची निवड निर्वाचन मंडळाद्वारे केली जाते. या मंडळात लोकसभेने निवडून आलेले सदस्य, राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, दिल्ली व पुदुच्चेरी विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांचा समावेश होतो. निवडणूक प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने आणि एकल संक्रमणीय मत पद्धतीने घेतली जाते. राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता. राष्ट्रपती होण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असावा. वय किमान 35 वर्षे असावे. लोकसभेचे सदस्य होण्यास पात्र असावे. कोणतेही लाभाचे पद धारण करू नये. कार्यकाल. राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. ते पुन्हा निवडून येऊ शकतात. राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींचे अधिकार. कार्यकारी अधिकार. पंतप्रधानांची नियुक्ती करणे, मंत्र्यांची नियुक्ती करणे, राज्यपालांची नियुक्ती करणे, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करणे. विधायी अधिकार. संसद अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे. लोकसभा विसर्जित करणे. संसदेत विधेयकांना मंजुरी देणे. अध्यादेश जारी करणे. पुढचा अधिकार आहे आर्थिक अधिकार. अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची परवानगी. धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय मांडता येत नाही. न्यायिक अधिकार. राष्ट्रपती शिक्षा माफ करू शकतात, कमी करू शकतात, स्थगित करू शकतात. याला क्षमादान अधिकार म्हणतात. आणीबाणीचे अधिकार. भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपतींना 3 प्रकारच्या आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार आहेत. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राज्य आणीबाणी कलम 356, आर्थिक आणीबाणी कलम 360. महाभियोग प्रक्रिया. राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो. ही प्रक्रिया संसदेत चालते. दोन्ही सभागृहांची विशेष बहुमताने मंजुरी आवश्यक असते. महत्त्वाची घटनात्मक कलमे. कलम 52 राष्ट्रपती पद. 53 कार्यकारी अधिकार. 54 निवड प्रक्रिया. कलम 56 कार्यकाल. कलम 58 पात्रता. कलम 61 महाभियोग. कलम 72 क्षमादान अधिकार. कलम 74 मंत्रिमंडळाचा सल्ला. आता भारताचा राष्ट्रपती यावरील काही प्रश्न घेऊयात. प्रश्न 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताला राष्ट्रपती असेल? कलम 52 नुसार. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? भारताचा राष्ट्रपती. राष्ट्रपतींची निवड कोणाद्वारे केली जाते? निर्वाचन मंडळाद्वारे. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा. राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? 35 वर्ष.
राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतींकडे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपतींची निवड कोणत्या मतदान पद्धतीने होते? एकल संक्रमणीय मत पद्धतीने. भारतीय सशस्त्र दलांचा सर्वोच्च सेनापती कोण असतो? राष्ट्रपती. धनविधेयक मांडण्यासाठी कोणाची पूर्वसंमती आवश्यक असते? राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. राष्ट्रपतींना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? कलम 123. राष्ट्रपतींवर महाभियोग कोण चालवते? संसद. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार जाहीर केली जाते? कलम 352. राज्य आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? कलम 356 नुसार. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? कलम 360 नुसार. राष्ट्रपतींच्या क्षमादान अधिकाराचे कलम कोणते? कलम 72. राष्ट्रपतींची निवड थेट जनतेकडून होते का? नाही. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विधान परिषद सदस्य मतदान करतात का? नाही. भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत? श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास कार्यभार कोण सांभाळतो? उपराष्ट्रपती. राष्ट्रपतींची निवडणूक कोण आयोजित करते? भारत निवडणूक आयोग. राष्ट्रपती संसदेत कोणते अभिभाषण करतात? संयुक्त अधिवेशनातील अभिभाषण. राष्ट्रपतींच्या निवडीसाठी कोणत्या सभागृहातील नामनिर्देशित सदस्य मतदान करतात का? नाही. भारतातील राष्ट्रपती हे प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात का? नाही. प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख पंतप्रधान हे असतात. तर मित्रांनो, आज आपण भारताच्या राष्ट्रपतींबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.